हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 34. द्रोणै च भीष्मै च जयद्रथै च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वयि जहिमा व्यथिष्ठा युध्यस्वजेतासि रणे सपत्नान्. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे इतर सर्व माझ्याकडून मारल्या गेलेल्या योद्ध्यांना तू मार आणि त्याबद्दल तू व्यथित होऊ नकोस. शत्रूशी तू रणांगणावर युद्ध कर, जय तुझाच आहे. येथे 4 नावे अशी काही खास विशेष करून घेतलेली आहेत. द्रोणाचार्य हे महापराक्रमी अस्त्राने आणि शस्त्राने युक्त असे अजोड योद्धे आहेत. ते अर्जुनाचे गुरु आहेत. त्यांना मारणे हे जरा साशंक काम आहे. भीष्माचार्य तर या पृथ्वीवर अजिंक्य योद्धे आहेत. त्यांना त्यांच्या पित्याचा इच्छामरणाचा आशीर्वाद आहे. ते अर्जुनाचे चुलत आजोबा आहेत. त्यांना मारणे हे भावना विवश करणारे काम आहे. कर्ण हा अर्जुनाच्या वधासाठी अस्त्र बाळगून आहे. त्याला जन्मताच अभेद्य शिकवच कुंडले मिळालेली आहेत. तो दुर्योधनाचा अति कडवा समर्थक आहे. या युद्धात तो एक फार मोठा अडसर आहे. जयद्रथाला त्याच्या पित्याचा आशीर्वाद आहे की याचे मस्तक जो जमिनीवर उडवेल त्याचेही मस्तक तत्काळ छिन्न विच्छिन्न होईल. तेव्हा त्याला मारणे महाधोक्याचे आहे. तेव्हा अशा या 4 वीरांना मृत दाखवून भगवंत श्री अर्जुनाच्या मनातून युद्धाच्या परिणामाची शंका दूर करू इच्छितात. ते त्याला दिलासा देत आहेत की या सर्वाला कारण मी आहे. तू कारण नव्हेस, तू फक्त निमित्त हो. हरिओम.